श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. मकर संक्रांत म्हटलं की तीळ, गूळ आणि खिचडीच्या दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. मात्र यंदा 14 जानेवारी 2026 रोजी एक विशेष धार्मिक पेच निर्माण झाला आहे. या दिवशी मकर संक्रांतीसोबतच षटतिला एकादशी देखील आहे. या योगामुळे यंदा दानाचे नियम बदललेले आहेत. 14 जानेवारी 2026 बुधवारी या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही स्थिती आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी शुभ तिथी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. बघा, संक्रांतीचा पुण्यकाल 3ला सुरू होऊन 6ला संपणार आहे. तर मैत्रिणींनो, यावर्षी संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं हेच जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं? उपवास कोणाचा करायचा? दान कशाचे करायचे? पूजा विधी कशी करायची? आणि षटतिला एकादशी असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचं दान कशा प्रकारे करू शकतो? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. या दिवशी सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे तर काय? तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असणारी तिथी आहे. या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असते आणि हे केल्यामुळे आपणाला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रसुद्धा करायचा आहे. आणि या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मकता, ऊर्जा यामुळे नष्ट होते. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा व तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्यासुद्धा अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूचेच रूप आहे आणि यावेळी संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनामध्ये गोडवा, त्यासोबतच समृद्धीचीही प्राप्ती आपणाला होते. जेव्हा 2 महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिले जाते आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचा असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे. तर तुम्ही निर्जळा उपवास करू शकत असाल तर उत्तमच, परंतु जर तुम्हाला ते जमले नाही, शक्य झाले नाही, तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावी. त्याऐवजी साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालतात. दिवसभर रामकृष्ण हरीचा नामस्मरण करावे आणि पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा. सोबतच हरिपाठही म्हणावा. आता पूजाविधी कशी करायची हे बघूया. आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपणाला स्नान करायचे आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे. देवाची पूजा करून आपणाला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलाची व श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपणाला अर्पण करायचं आहे. पंचामृत आणि आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे. संध्याकाळी दीपदान, हरिनाम, अभंग, कीर्तन म्हणायचे आहे. मकर संक्रांतीच्या सत्यनारायण करा असे म्हणतात. आणि मग आता एकादशी आली तर काय करावे? तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जर बघा, 25 वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आलेला आहे. मकर संक्रांतीची पूजा जशी आपण नेहमीप्रमाणे करतो अगदी तशीच करायची आहे. हळदी कुंकू करायचे असेल तर ते देखील तुम्ही आवर्जून या दिवशी करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती सुद्धा नेहमीसारखीच करायची आहे. आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी देखील नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळागुळाचा जो नैवेद्य देवाला दाखवणार आहात तो तुम्ही खाऊ शकता आणि त्याला कोणतीही अडचण नाही. जो शुभयोग जुळून आलेला आहे तर त्या पुण्ययुगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केले तर तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि 7 पिढ्यांचे दोष हे देखील उपाय दूर केल्यामुळे दूर होतील. दान करताना काय करायचे? तर तीळ, गूळ, उबदार कपडे, ब्लँकेट, चादरी, चांगले कपडे आपणाला दान करायचे आहे. यासोबतच तुम्ही तांदूळ दान करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला अन्नदानाचे पुण्य मिळेल. तसेच गोदान जर तुम्ही केले तर ते सर्वात उत्तम दान मानले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपणाला मिळते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आली तर तुम्ही तो उपवास करायचाच आहे. या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत. या दिवशी भात देखील खाऊ नये. तुळशीला पाणी देखील या दिवशी अर्पण करू नये. नामस्मरण, उपवास, दान आणि भक्तीने आपले जीवन पवित्र करावे. संक्रांत म्हणजे नुसता सण नाही, तर तो ऋतू बदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा सण आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा याला फार महत्त्व आहे. नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचे 6 प्रकारे वापर करायचा आहे. तिळाचे स्नान, तिळाचे उटणे लावावे, तिळाचा होम देखील करावा. तिळाचे दान, तिळभक्षण असे 6 प्रकारचे तिळाचा वापर केल्याने आपणाला पुण्य प्राप्त होते. तर हे देखील आपण सविस्तर पाहूया की दान करायचे कसे. संक्रांतीला आपण लवकर उठून आंघोळ करतो. तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचे लेपन हे करायचे आहे. म्हणजेच आपल्या अंगाला तिळाची पावडर करून ते उटणे म्हणून लावायचे आहे. आंघोळीच्या पाण्यात म्हणजेच आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपणाला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने आपणाला आंघोळ करायची आहे. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचे. त्यामध्ये फूल, अक्षदा, हळद, कुंकू आणि तीळ या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे. तिसरे दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावे अर्घ्य द्यायचे, त्यालाच तीळ तर्पण असेही म्हणतात. चौथे दान म्हणजे तिळाने देवाला स्नान. तर या दिवशी आपण देवदेवतांची पूजा करतो, त्यावेळी त्यांना तिळाच्या पाण्याने स्नानही घालू शकतो. एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपणाला मिक्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण 1-2 कापूर वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपणाला पेटवून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपणाला देवघरामध्ये तिळाचा होम करता येऊ शकतो. पुढचे दान म्हणजे तीळ भक्षण. तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून आपण खायचे आहेत. पुढील तिळाचे दान आहे आपण एकमेकांना तिळगुळ देतो. यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मोठ्यांनी लहानांना तीळ द्यायचे आहेत. आपण एकमेकांना तिळगुळ देऊन तसेच लहान मुलांना, वडीलधाऱ्यांना तिळगुळ देऊन तीळ दान करू शकतो. देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो की मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान धर्म करतात आणि अव्यवकेव्य म्हणजेच होम हवन करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारचे दान तुम्हाला नक्की करायचे आहे. यासोबतच आपणाला संक्रांतीच्या दिवशी गोड बोलण्याचा संकल्प देखील करायचा असतो. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे सर्व पदार्थ शरीराला उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत, म्हणूनच त्यांचा वापर भरभरून केला जातो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.